आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक या ठिकाणी स्वागत. आज शनिवारी आपण आपल्या 365 पैकी 25व्या सत्रासाठी एकत्र जमलेलो आहोत. माझ्यासहित 30-32 लोक उपस्थित आहेत. अजून पुढचे लोक या ठिकाणी कदाचित जॉइन होतील. आणि आज आपण एक गंमत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. गंमत यासाठी म्हणतोय, की झोप म्हणजे असं म्हणतो ना, दंगल समजून घेऊ, तसं झोप समजून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत हे लक्षात घ्या. आणि झोप हा बऱ्यापैकी आपल्याला असं वाटतं, की हा माझ्या प्रगतीतला अडथळा आहे किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं, की मला झोप भरपूर प्रिय आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं, की मला झोप झाली, की माझं सगळं व्यवस्थित होतं आणि काही लोकांचं म्हणणं आहे, की झोपेमुळेच माझा अभ्यास होत नाही आणि मी मागे पडलो. आलं लक्षात? तर ही झोप काय गरज आहे? आपलं बायोलॉजिकल क्लॉक आणि झोप याचं काय नेमकं गणित असतं? कशी महत्वाची असते, ही तुम्हाला सांगण्याच्या निमित्तानं ज्यावेळेला काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न माझा चालतो, त्यावेळेला मला देखील काही नवीन गोष्टी समजतात आणि त्या गोष्टी तुमच्या सानिध्यात, तुमच्या सहवासात मी देखील समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आजचा आपला जो आहे 8 तासाचा भ्रम किंवा स्लीप सायकल म्हणजे आपण 8 तास झोपतो, 6 तास झोपतो. जे काही आपण झोपतो, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणजे आपल्यापैकी काही मंडळी असे असतील, की ज्यांना अनुभव असेल लक्षात घ्या. तर पहिल्यांदा सगळ्यात मला पहिल्यांदा हे सांगा, की त्याच्यापैकी तुमच्यापैकी किती जण असे आहेत, जे या ठिकाणी 11च्या पूर्वी झोपतात, त्यांनी हँड रेज करा फक्त. 11 वाजायच्या पूर्वी झोपतात, त्यांनी हँड रेज करा फक्त. रात्री 11 सांगितलं मी. बऱ्यापैकी बरेच लोक आहेत, की जे 11 पूर्वी झोपत नाहीत. रिएक्शन क्लिअर करा. आता हा प्रश्न होऊ शकत नाही, की सकाळी किती वाजता उठताय, कारण 6:55 ला तुम्ही मला इथं दिसताय. याचा अर्थ कमीत कमी तुम्ही अलार्म लावून ठेवला असेल 6:50 चा आणि 6:55 ला मीटिंग ऑन करून मग तसेच बेडवर पडलेले असू शकता किंवा बाकीच्या काही गोष्टी तुमच्या असू शकतात, हे लक्षात घ्या. आता तुमच्यापैकी किती जण असे आहेत, की ज्यांना असं वाटतं, की 10 वाजलेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत असं कॅल्क्युलेटिव्ह घड्याळावर बघितलं तर माझी 10 तास झोप झालेली आहे किंवा 8 तास झोप झालेली आहे. तर देखील मला अगदी सकाळी 7 वाजल्यापासूनच किंवा पहिल्या लेक्चरपासूनच जांभई यायला लागते. नॅचरल असते लक्षात घ्या. असे किती लोकांचा एक्सपिरियन्स आहे थोडंसं हँड करा. झोप परफेक्ट झालेली आहे असं वाटतं तर देखील मला पहिल्या लेक्चरपासूनच जांभई यायला लागते आणि मग सातत्यानं ते म्हणजे मला आवडत नसतं. माझी झोप पण झालेली असते, पण मला जांभई यायला लागते. हा एक्सपिरियन्स काही लोकांचा आहे. चला हे रिएक्शन क्लिअर करा. याच्यानंतर पुढचा प्रश्न लक्षात घ्या. काहीतरी वेळेला तुमचा असा अनुभव आलेला आहे, की आज तुम्ही कमी झोपलाय, म्हणजे 5च तास झोपलाय. आलं लक्षात? पण दिवसभर एकदम फ्रेश आहात. असा अनुभव काही लोकांना आलेला आहे का? की मी आज कमी झोपलेलो आहे, पण मला आज दिवसभरात एकदाही जांभई आलेली नाही किंवा मला एकदम फ्रेश वाटतं. असा अनुभव काही लोकांचा आहे का? आता तो बघा लक्षात घ्या, की हे जे काही अनुभव तुमचे आहेत, रिएक्शन क्लिअर करा. एक तर मुळात आपण बोलतोय झोपेविषयी. सकाळी सगळे फ्रेश होऊन लेक्चर अटेंड करतायत, कुणी वॉकिंग करत असेल, कुणी जॉगिंग करत असेल, आलं लक्षात? कोणचं योगा चालू असेल आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही बघताय आपण बोलतोय झोपेवर लक्षात घ्या. मग आपण 10 वाजता झोपून 6 वाजता उठायचं आणि जांभई देण्याचा हा काय प्रकार आहे? किंवा कमीत कमी वेळ काही लोक तुमच्यापैकी असे असतील, की 12 वाजेपर्यंत काम करत असतील, 12 झोपतील आणि सकाळी 6 उठतील, एकदम फ्रेश राहतील सगळे त्याच्यामध्ये. झोप लागणे हा जो प्रकार आहे, म्हणजे काही लोक म्हणतात, "मी रिकामा झालो, की मला लगेच झोप लागते." काम नाही म्हटले, की मला लगेच झोप लागते आणि मी गाढ झोपायला लागतो. काही वेळा म्हणतात, "मला लगेच घोरण्याइतपत मी झोपतो, मला काही फरक पडत नाही." काही लोकांचं असं असतं, की शेजारी कितीही कोणी दंगा घातला, माझं काम संपलं, मी झोपलं, की मला माझी झोप पूर्ण होईपर्यंत काही फरक पडत नाही. कोण आवाज करतंय, कोण ओरडतंय, कोण बोलतंय, काही करत नाही. काही लोक आपल्यापेक्षा असे असतात, की जरा जोरात मोठ्याने कोणतरी बोलायला लागले, की लगेच उठतात लक्षात. सावध झोप नावाचा जो प्रकार आहे, तो काही लोकांचा. सावध म्हणजे काय? आजूबाजूला जरा जरी काही हालचाल झाली किंवा या ठिकाणी काही नको असलेले आवाज आले सगळे त्याच्यामध्ये, काही चुकीच्या घटना घडतायत असं वाटायला लागलं, की लगेच आपण या ठिकाणी जागं होतो. असे झोपेचे वेगवेगळे प्रत्येकाचे प्रकार आहेत. पण या प्रकारांपेक्षा महत्त्वाचं आहे, की आपलं जे स्लीप सायकल आहे, हे समजून घेण्याचा आपण थोडासा प्रयत्न शास्त्रीयदृष्ट्या किंवा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून केला पाहिजे आणि आपण तो प्रत्येकाचं वेगळं असू शकतं लक्षात घ्या. कारण माझ्यासाठीही हे थोडं समजून घ्यायला नवीन आहे. पण तुम्ही देखील या ठिकाणी ज्यावेळेला ह्या गोष्टी बघाल, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल, की अरे हे खरंच या पद्धतीनं होतं का? यावर आपण थोडी चर्चा करू शकतो लक्षात. तर आपण 7 तास सलग झोपतो, 8 तास सलग झोपतो. तर ती झोपेची सायकल सलगच असते. म्हणजे 8ला एकदा झोपलात सगळे त्याच्यामध्ये तुमच्या काही बघा 7ला जसे झोपले तसेच या ठिकाणी सकाळी 5 वाजता उठले किंवा 10 वाजता जसे झोपले तसेच 5 वाजता उठले. असं होत नसतं.
तर झोपेची सायकल जी आहे ते 90 मिनिटाचं एक सायकल असं या ठिकाणी दिलं, म्हणजे 1.5 तासाचं लक्षात घ्या. मग 1.5 तासाचं काय सायकल आहे? तर आपला मेंदू पहिल्यांदा थोडीशी हलकी झोप येते, नंतर पुन्हा गाढ झोप येते आणि पुन्हा थोड्याशा हलक्या झोपेमध्ये येतो. आणि हे सायकल चालू असतं 90 मिनिटाचं लक्षात. म्हणजे पहिल्या या 40-45 मिनिटामध्ये त्याचा प्रोसेस असे असते, की हलक्या झोपेतून गाढ झोपेमध्ये जाणं, डीप स्लीप ज्याला म्हणतात आणि पुन्हा उरलेल्या 45 मिनिटामध्ये म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण म्हणू, या पद्धतीचं ते चालू होतं. आता थकवा कधी जाणवतो, जांभई कधी येते हे लक्षात घ्या, की आपण सकाळी 6चा गजर लावलेला असतो, अलार्म लावलेला असतो लक्षात घ्या. आणि त्यावेळेला म्हणजे तुमच्या झोपेचा जर 8वा तास आहे, तुम्ही जर डीप स्लीपमध्ये असाल म्हणजे गाढ झोपेमध्ये असाल आणि अलार्म झाला म्हणून तुम्ही उठलात तसं त्याच्यामध्ये, तर तो आपल्या मेंदूसाठी एक शॉक असतो, झटका असतो, की बाबा हे झोपेतनं तुम्हाला जागं करण्यासाठी अनैसर्गिक वापरलेली ती पद्धत आहे लक्षात. नैसर्गिक म्हणजे तुम्ही अलार्म न लावता त्यावेळेला उठता. पण हे अनैसर्गिक पद्धतीने आपण या ठिकाणी मेंदूला जागं करतो, ज्याला या ठिकाणी स्लीप इनर्शिया असं एक या ठिकाणी सायन्समध्ये टर्म वापरली जाते. थोडंसं त्याच्याविषयी रिसर्च कराल तर अजूनही काही गोष्टी तुम्हाला यातनं माहिती होतील. आणि हा झटका जो सकाळी आपण मेंदूला देतो, जो शॉक देतो, त्याचा परिणाम म्हणून दिवसभर आपण या ठिकाणी 7-8 तासाची झोप झाली असं म्हणून देखील जांभया देत असतो, हे लक्षात घ्या. हा एक भाग आहे. हे समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. मग आपण अलार्म लावायचाच नाही का? अलार्म लावल्याशिवाय आपण उठतच नाही, तर मग काय करायचं सगळं त्याच्यामध्ये? त्याच्यावर आपण थोडंसं नंतर बोलणार आहोत. पहिल्यांदा या सायकल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर आपल्याला या ठिकाणी फ्रेश उठायचं असेल, म्हणजे अगदी व्यवस्थित सगळं त्याच्यामध्ये, तर तुमची झोप ही या ठिकाणी 90 तासाच्या याच्यामध्ये 90 मिनिटाच्या याच्यामध्ये म्हणजे 1.5 तासाच्या पटीमध्ये असायला पाहिजे आणि ते काही मॅनेज करण्याचं किंवा सवयीनं ती गोष्ट कदाचित बदलू शकते लक्षात घ्या. झोपेच्या 3 सायकल म्हणजे 4.5 तास, 4 सायकल म्हणजे 6 तास आणि 5 सायकल म्हणजे 7.5 तासाची झोप तुमची या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणजे आता रिव्हर्स जाऊ आपण. जर मला 6 वाजता उठायचं आहे, तर मला 10:30 वाजता झोपलं पाहिजे आणि 10:30 वाजता झोपलो तर माझी 7.5 तासाची झोप पूर्ण होणार आहे. इथं असं गृहीत धरलेलं आहे, की 10:30ला झोपलात म्हणजे लगेच झोप लागली आणि मग 6ला तुम्ही बरोबर या ठिकाणी उठणार आहात, हे गृहीत धरलं लक्षात द्या आपण त्याच्यामध्ये. आता सायन्सनुसार हे बेस्ट आहे. पण हे जमतं का आपल्याला? हे नाही जमत आहे. कारण 10:30 वाजता आपण झोपत नाही. झोपण्याच्या पूर्वीच्या काही गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. गेल्या-गेल्या लगेच झोप लागते असं देखील नाही. मग त्याच्यासाठी एक या ठिकाणी ग्लोबल लेव्हलला जो एक रूल वापरला जातो, जो वापरणं अपेक्षित आहे, तो पहिल्यांदा या ठिकाणी म्हणजे आपण काय करतो, की आपण काउंट कसं करतो? 10:30ला तुम्ही बेडवर गेलात आणि डोळे मिटून फक्त पडलेला आहात. या लक्षात? म्हणजे झोप नाही. त्या हलक्या झोपेतून गाढ झोप आणि गाढ झोपेतून पुन्हा हलक्या झोपेची सायकल जी आहे, त्या सायकलविषयी या ठिकाणी आपण इथं बोलतोय. आणि मग ही क्वालिटी सुधारण्यासाठी जे काही या ठिकाणी रूल वापरला जातो, मोठमोठे खेळाडू जे आहेत, ज्यांना या ठिकाणी फार महत्त्वाची असते एनर्जी लक्षात घ्या, किंवा या ठिकाणी काही सीईओ जे आहेत, जे या ठिकाणी चांगलं काम करतात, चांगलं या ठिकाणी त्यांना काम सातत्यानं करायचं असतं, त्यांच्यासाठीचा बनवलेला जो रूल आहे, तो समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. 10, 3, 2, 1 आणि 0. मी परत रिपीट करतो बघा, झोपेचा नियम काय दिलाय त्यांनी? 10, 3, 2, 1 आणि 0. पाहिजे असेल तर तुम्ही लिहून घेतला तरी चालेल. ही कन्सेप्ट आपण थोडीशी विस्ताराने समजून घेऊ. म्हणजे काय? 10. आता झोपेपूर्वी 10 तास चहा, कॉफी जे असतं, ज्यामुळे तुमची झोप उडते, अशा पद्धतीचं काहीच घ्यायचं नाही. झोपेपूर्वी 10 तास म्हणजे साधारणतः या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे, की दुपारी 12 नंतर या ठिकाणी तुम्ही चहा, कॉफी असं घ्यायचं नाही. आता आपली शरीराची झालेली सवय प्रत्येक लोकांची अशी आहे लक्षात घ्या, की साधारणतः 4-5 वाजताचा वेळ हा आपला चहाचा किंवा कॉफीचा असतो. तर या ठिकाणी हे कसं अवलंबायचं, हे प्रॅक्टिकली किती शक्य आहे, ह्या प्रत्येकाने आपला-आपला विचार करा. पण इथं तसा नियम आपल्याला सांगितला जातो, की 10 तास अगोदर या पद्धतीची गोष्ट घेऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, झोपण्यापूर्वी कमीत कमी 3 तास अगोदर तुमचं जेवण पूर्ण झालं असलं पाहिजे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्या सवयी अशा आहेत, की आपण 9, 9:30, 10 वाजता जेवण्याचा वेळ होतो सगळे एकत्र बसून आणि मग नंतर तिथून पुढं कमीत कमी 2 ते 3 तास आपल्याला ते सगळं अन्नपचनाची प्रक्रिया जी आहे त्याच्यासाठी जाते आणि मेंदूला आराम मिळत नाही. त्यामुळे असं म्हटलं जातं, की कमीत कमी 3 तास अगोदर म्हणजे 7-7:30 वाजेपर्यंत कमीत कमी तुमचं जेवण झालेलं असावं. पुढचं, झोपण्यापूर्वी 2 तास अभ्यासाचं, कामाचं टेन्शन डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे. आता ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे पॉसिबल होतं का आपल्याला? म्हणजे 2 तास म्हणजे 10 तासाच्या झोपेसाठी आपण 2 तास अगोदर, 7 तासाच्या झोपेसाठी आपण 2 तास अगोदरच अभ्यास वगैरे बंद करायचा आहे, असं सांगणं आहे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि 1 तास अगोदर कोणत्याही पद्धतीच्या स्क्रीन आपल्याला बघायच्या नाही. डिजिटल कुठलीही टीव्ही असेल,
मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, या स्क्रीनपासून आपल्याला बाजूला राहायचं आहे. आणि दुसरं एक लक्षात त्याच्यामध्ये की झिरो, म्हणजे सकाळ अलाराम वाटल्यानंतर देखील आपण या ठिकाणी काय म्हणतो, स्नूजचं बटन दाबतो ना, 5 मिनिटं ऍड करायचे. तर असं नाही, झिरो बहाणे, कुठलेही बहाणं न देता अलाराम झाला की लगेच या ठिकाणी उठायचं आहे. आता हा जागतिक पातळीवरचा नियम आपण बघतोय किंवा जे काही लोक सवयी फॉलो करतात हे बघतो. लक्षात घ्या, आपण प्रॅक्टिकली ह्यातल्या कोणत्या गोष्टी शक्य आहेत आपल्याला, याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. कारण प्रत्येकाचं लाईफ सायकल वेगळं आहे, प्रत्येकाचं या ठिकाणी बॉडी सायकल वेगळं आहे, प्रत्येकाच्या असणाऱ्या तुमच्या त्या ठिकाणच्या जिथं काम करताय त्या ठिकाणच्या नैसर्गिक परिस्थिती काहीतरी वेगळ्या असू शकतात. म्हणजे दिल्लीमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये या ठिकाणी लोक 9:30-10 वाजेपर्यंत घरातनं बाहेर पडत नाहीत, आणि तिथं आपण म्हणू का की सकाळी 6 वाजता तुम्ही उठून या ठिकाणी या गोष्टीला केल्या पाहिजेत, नाही होऊ शकत. मग ते थोडंसं रात्री 10-11 वाजेपर्यंत या ठिकाणी जागे राहतात, असाही पार्ट होतो लक्षात घ्या. हा संपूर्ण भाग जो आहे, म्हणजे काही गोष्टी स्टँडर्ड म्हणून असतात आणि काही गोष्टी आपल्याला आपल्या या ठिकाणी सवयीप्रमाणे करणं गरजेचं असतं. मग सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं की काय अपेक्षित आहे किंवा जागतिक पातळीवरचे संकेत काय आहेत, काही हे आपण समजून घेतलं. आता आपला प्रयत्न आहे की आपल्याला कमीत कमी 7 ते 8 तास झोप व्हायला पाहिजे. मग कुठलं सहज शक्य आहे याच्यातलं, की शेवटचा जो रूल आहे की आपण या ठिकाणी शून्य बहाणे ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये की स्नूज न लावता अलार्म झाला की लगेच उठायचं आहे. हे कदाचित पॉसिबल असू शकतं. त्याच्या अगोदरचा एक पार्ट आपण बघितला की 1 तास अगोदर कमीत कमी मोबाईल, टीव्ही वगैरे या सगळ्या गोष्टी बंद कराव्यात, हे असू शकतं. आणि मग आपल्याकडे आपण काही ट्रिक वापरतो, काय की शेवटी पुस्तक वाचत बसायचं, म्हणजे वाचत वाचत लगेच झोप येते आपल्याला. ही देखील ट्रिक वापरली जाते चांगल्या पद्धतीची. आपल्यातले काही मंडळी आहेत, हे लक्षात घ्या, की सगळं काम सोडून द्यायचं आणि मग या ठिकाणी गाणी लावून द्यायची, गाणी ऐकत ऐकत आपण झोपून जातो आणि रेडिओ आपल्या कानाशेजारी वाजत असतो किंवा घरातलं दुसरं कोणीतरी बंद करतं. अशा पद्धतीनं काही वापरलं जातं, हे लक्षात घ्या. या गोष्टीचं विचार, आता टेन्शन काढून टाकणं डोक्यातनं, हे थोडंसं प्रॅक्टिसचा भाग आहे. प्रत्येकाला जमेल असं नाही. किती लोकांना असं जमतं की असं वाटतं दिवसभरात माझा भरपूर अभ्यास झालेला आहे आणि आता मी निवांत झोपणार आहे, मी अभ्यासाविषयी अजिबात विचार करणार नाही, असं काही लोकांचं जमतं का? ज्यांना ज्यांना असं जमतं किंवा असं ते फॉलो करतात असं वाटतं, त्यांनी जर हँड रेस करा की मी 2 तास अगोदर माझं टेन्शन, 1 तास अगोदर किंवा झोपेच्या अगोदर मी सगळं विसरलेलो असतो, या टेन्शन नाही, आणि मी फ्रेश झोपत असतो, असं कोण आहे? चांगली गोष्ट आहे. हे जर जमत असेल अर्धा तास अगोदर जरी आपल्याला, म्हणजे माझी झोप टेन्शन फ्री असेल, आजचा दिवस माझा झालेला आहे आणि हे होऊ शकतं, तर मी करू शकतो, लक्षात आहे. मग पुढे आलो आपण 2 तास. 2 तास झाल्यानंतर 3 तास अगोदर. आता जेवणाच्या बाबतीमध्ये 3 तास अगोदर जेवण करणं, झोपेच्या अगोदर 3 तास जेवण करणं, किती लोकांना जमतंय किंवा ते फॉलो करू शकतात जर ठरवलं तर, त्यांनी हँड रेज करा. जर ठरवलं तर फॉलो करू शकतात असं ज्यांना वाटतं त्यांनी हँड रेज करावं. चला, म्हणजे यातल्या बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की आपण ठरवलं तर ते करू शकतो, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं रिॲक्शन क्लिअर करा. आता सगळ्यात महत्वाचा रूल आपण आलो तिथं, चहा कॉफी 10 तास अगोदर बंद करायचं. हा एक महत्वाचा भाग आहे की हे आपण कसं ऍडजस्ट करायचं, जमतं का नाही. आलं लक्षात? किती लोकांना असं वाटतं की मी 10 तास नाही पण 5 तास अगोदर हे बंद करू शकतो, म्हणजे संध्याकाळी 4 नंतर मी घ्यायचं नाही, असं करू शकतो, असं किती लोकांना वाटतं? बरं, ठीक आहे, चला, रिएक्शन क्लिअर. आता खरी गंमत आपण बघा, लक्षात घ्या. आपल्यापैकी किती लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतं की रात्रीचा अभ्यास केल्यानंतरच माझ्या लक्षात राहतं, त्यामुळे पहाटे लवकर उठून बसतो किंवा रात्री उशीरपर्यंत जागतो. अशी किती जण आहेत? प्रामाणिकपणे हात वर करा. लक्षात घ्या, विचार मांडणं वेगळं असतं आणि प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी काय करतो हे वेगळं असतं, आणि त्याचे होणारे इम्पॅक्ट समजून घेणं गरजेचं असतं, लक्षात घ्या. बघा, आपल्यातले काही मंडळी काय म्हणतात, मला रात्री झोपल्यानंतरच रात्रीच उशिरापर्यंत जागत बसावं लागतं, त्याशिवाय माझा अभ्यास होत नाही, सगळं शांत होतं त्यावेळा, किंवा पहाटे लवकर उठून या ठिकाणी मला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. चला, हे करा, रिॲक्शन क्लिअर करा तुमच्या. आता हे तुम्ही तुमच्या शरीराला आतापर्यंत लावलेली सवय आहे, हे लक्षात घ्या. मी तुमच्याशी हे सगळं बोलत असताना मी वारंवार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की मी स्वतः देखील या ठिकाणी शिकत असताना, म्हणजे 11वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंतची 5 वर्ष जी आहेत, हे 5 वर्ष पूर्ण वेळ नाईट शिफ्ट केलेले आहे. म्हणजे मी कधीच ह्या रात्रीच्या वेळेत झोपलेलो नाहीये. मी हे तुम्हाला सांगत असताना लक्षात घ्या. म्हणजे 8 वाजल्यापासून पहाटे किमान 4, 4:30, 5 वाजेपर्यंत काम चालायचं आणि मग नंतर कॉलेज वगैरे करायचे. 2 वाजता परत आल्यानंतर मग माझे तर झोपायचं. आता कदाचित
ती सवय झालेली असू शकते, त्याचे कदाचित दुरोगामी शरीरावर काही परिणाम झालेले असू शकतात, ह्या गोष्टी आपण वेगळ्या करू. पण हे सगळं बोलत असताना लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची बेसलाईन समजून घ्या, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळच्या आहेत, की ज्यावेळेला तुमचं पोट भरलेलं आहे, तुम्हाला सगळ्या सुखसुविधा मिळतायत आणि तुम्ही अभ्यासाचा प्रयत्न करताय, अभ्यासासाठी स्वतःला घडवताय आणि ह्या गोष्टी ह्या सगळ्या पुढच्या नंतरच्या आहेत, लक्षात घ्या. जर तुमच्या पोटात आग पडलेली आहे, म्हणजे बरेच प्रॉब्लेम्स तुमच्या आजूबाजूला आहेत आणि तुम्ही लढताय, संघर्ष करताय. म्हणजे तुम्हाला सर तुम्हाला सांगायला काय जाते, आमचे वडील 8 वाजता येतात, त्याच वेळेला ते दारू पिऊन आलेले असतात. मग त्यांचा दंगा चालू होतो, मग भांडणं होतात आणि मग ह्या सगळ्या आजूबाजूची भांडणं चालवली असतात. मी ज्या एरियात राहतो तिथे या ठिकाणी मटेरियल उतरण्याचं काम चालू असतं, दारात दंगा चालू असतो. हे सगळं आवरेपर्यंत आम्हाला झोप लागत नाही. प्रॅक्टिकली या गोष्टी आहेत ना मित्रांनो, हे लक्षात घ्या. ह्या गोष्टी आपल्यासोबत आहेत. म्हणजे लाईफ सायकल समजून घेतलं किंवा झोपेचं सायकल समजून घेतलं आणि मला ते प्रॅक्टिकली वापरता आलं म्हणजे फार काही चुकलं असं होत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे काही महत्वाच्या बाबी आहेत, ज्या कदाचित मी पुढे जाऊन फॉलो करू शकेन. यासाठी मला स्वतःला घडवायचं आहे. मग ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करताय, त्या गोष्टी कशा दुरुस्त करता येतील, यासाठी प्रयत्न करूया. असणारी प्रतिकूल परिस्थिती याचं अत्यंत चांगलं भांडवल करता येतं स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, लक्षात घ्या. सिंपथी मिळवण्यासाठी अजिबात नाही, स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे यातून कसं पुढे जाता येईल, कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी या सायकल पर्यंत पोहोचता येईल. म्हणजे माझा प्रयत्न असा चाललेला आहे, की सर्वसाधारण परिस्थितीमध्ये काय गोष्टी अशा आहेत, की ज्या आपण आता मिस करतो हे मला समजलं पाहिजे. म्हणजे माझी आपण म्हणतो ना, कोणीतरी जर गडबड करत असेल, जेवायला वेळेवर मिळत नाही, करत नाही. अरे सगळे जर आपण जेवायसाठी तर हे सगळं करतो ना, 2 वेळचं जेवणासाठी एवढं सगळं करतोय आणि तू जेवत पण वेळेवर नाहीयेस. तर हा बऱ्याच लोकांना, किती लोकांना असं वाटतं, की हे वाक्य बरोबर आहे? कुणालाच पटत. बरं ठीक आहे. हे करा, रिएक्शन क्लिअर करा. सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या, की या वाक्याच्या काही मर्यादा का या वाक्याच्या बाजूने या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी बोलत नाही का? कारण एक स्टेज पुढे गेल्यानंतर तुम्हाला पर्पज ऑफ लाईफ ज्याला म्हणतो आपण, तो फार महत्वाचा असतो. उद्दिष्टांसाठी जगणं हे महत्वाचं असतं. खाण्यासाठी जगण्यापेक्षा जगण्यासाठी आवश्यक खाणं हे महत्वाचं असतं. तसंच या ठिकाणी तुमच्या उद्दिष्टांपर्यंतच्या पोहोचण्याच्या प्रवासामध्ये झोप हा तुमच्यासाठी महत्वाचा असणारा एक घटक आहे, तुमच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी. दररोज तुम्ही एनर्जेटिक राहण्यासाठी, हे लक्षात घ्या. नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे पॅरामीटर्स काही सांगत असले, त्या गोष्टी जरी असल्या, तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतंय की आता मी कुणीतरी बनलेलो आहे आणि ते बनल्यानंतर लोक आणि समाज आणि बाकी सगळ्या गोष्टी माझ्या नियमाप्रमाणे चालतील, एवढ्या अधिकार पदावर इतक्या या ठिकाणी कर्तृत्व मी अचीव केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हे सगळे, कारण हा लक्झरीमध्ये मांडला जातो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अत्यंत चांगले म्हणजे काय म्हटलं जातं, की रिटायरमेंट नंतर मला सुखाची झोप लागली पाहिजे. शब्द बघा त्याच्याविषयी कसे फिरतात त्याच्यामध्ये. मला झोप चांगली मिळाली, रात्री निवांत झोपलं पाहिजे. झोप डिस्टर्ब होईल असं कुठलं चुकीचं काम करायचं नाही. अशी काही मंडळी मला जे म्हणतात, प्राचार्य मंडळी असतात, प्राध्यापक मंडळी, माझे काही मित्र आहेत उद्योजक, व्यावसायिक, ते काय म्हणतात, की कधीही डोक्यात असं भीती नाही आली पाहिजे. म्हणजे उद्योजक म्हणतात की अशी भीती नाही आली पाहिजे, माझ्यावर आज इन्कम टॅक्स धाड पडेल का, जीएसटी कमिशनरी येईल का, मी इथं चुकीचे केले मला इथं प्रॉब्लेम येईल का, इथं असे झोप नाही. झोप तुम्हाला अत्यंत चांगली झोप लागली पाहिजे. झोप हा एक लक्झरी आयटम ज्याला म्हणता येईल आपल्याला. अत्यंत श्रीमंत माणसाचं लक्षण आहे, की तुम्हाला अगदी व्यवस्थित झोप लागते, तुमची झोप डिस्टर्ब नाही आणि तुमच्या पाठीमागे काळजी आणि चिंता ह्या गोष्टी नाहीत. त्यामुळे ती लेवल अचीव करायची आपल्याला, हे लक्षात घ्या. का हा विषय घेतला मी आज? ती लेवल आपल्याला अचीव करायची आहे. तुमच्या पर्पज ऑफ लाईफमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी असताना तिथं या ठिकाणी हा एक घटक असला पाहिजे, हे लक्षात घ्या. हे सांगत असताना मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन, हे लक्षात त्याच्यावर हे फार महत्वाचे आहे. सन्माननीय मला वाटतं भवरलाल जैन साहेबांच्या विषयी कदाचित मी नाव चुकत नाही, तेच असू शकतं, लक्षात घ्या. भाऊ असं म्हणतात त्यांना. तर त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या 3 स्टेजेस लक्षात घ्या. ते सुरुवातीला ठिबक सिंचन नावाचा प्रकार आपल्याकडे आला. ठिबक सिंचन नंतर त्यांचं काम चालू झालं. नाही, पहिल्यांदा स्प्रिंकलर आले, तुषार सिंचन. मग त्याच्यामध्ये हे करून परत या ठिकाणी ठिबक सिंचन आलं. ठिबक सिंचन नंतर या ठिकाणी वेपर आले. आता म्हणजे पाण्यात जी आर्द्रता असते हवेमध्ये, त्यातलं पाणी खेचून कसं घ्यायचं याच्यावरती काम करतात, लक्षात.
आणि मग त्यांनी त्यांची रचना सांगितली की कसं एक्सपांड होत गेलं आणि काय झालं ते लक्षात घ्या. जसं जसं वय वाढायला लागतं तसं तसं झोप कमी व्हायला लागते. अशी पण या ठिकाणी पद्धत आहे, काही ठिकाणी होत असतं लक्षात घ्या. आणि त्यांना जसं असं वाटायला लागलं की मला आता रात्रीची झोपच येत नाही, बराच वेळ या ठिकाणी मला जागं राहावं लागतं आणि झोप फार कमी झालेली आहे. तर त्याचा वापर त्यांनी कसा केला लक्षात घ्या, की रात्रीच्या वेळेला भारतातले कार्यालय बंद होतात, भारतात काम होत नाही तसं त्याच्यामध्ये. मग भारताच्या बाहेरच्या जे कामाला आहेत त्यांच्या कामाची सुरुवात त्या काळात झालेली आहे लक्षात घ्या. भारताबाहेरच्या कामाची सुरुवात त्या काळात झालेली आहे आणि मग रात्री त्यांच्याबरोबर म्हणजे इतरांना डिस्टर्ब करायचं नाही, तुमचं तुमचं करा त्याच्या व्यतिरिक्त. आता मला झोप येत नाही तर मी त्या वेळेचा उपयोग करून भारताबाहेरच्या काही देशांमध्ये जिथं मला काम करायचं तिथं काम करतो. त्यांच्याविषयी वाचा, फार इंटरेस्टिंग आहे लक्षात घ्या. म्हणजे या बदललेल्या सायकलचा, स्लीप सायकल असेल किंवा या ठिकाणी तुमचं जे काही या ठिकाणी बायोलॉजिकल क्लॉक आहे त्या बदलल्याच्या याचा देखील पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करता येतो, करून घेता येतो, असे देखील उदाहरणं आहेत, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला यासाठी आजच्या लेक्चरमध्ये सांगतोय, कुठलंही कन्फ्युजन नाही. एक लक्झरी म्हणून याच्याकडे बघणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात जे स्वप्न असतं की माझ्या दारामध्ये या ठिकाणी एक फोर व्हीलर असावी, माझं स्वतःचं घर असावं, माझी लाईफस्टाईल चांगली असावी, या लाईफस्टाईल मधला एक महत्वाचा भाग की 7.5 तास अत्यंत चांगली श्रीमंत झोप घेता यायला पाहिजे, हे माझ्या स्वप्नांमधलं एक स्वप्न असू दे. आज विद्यार्थी आहात तर विद्यार्थी असताना कदाचित तुम्हाला ते मिळणं शक्य नसेल. लक्षात, मी तुम्हाला म्हटलं त्याच्यामध्ये भाकरीचा प्रश्न असेल, पोटात जर आग पडली असेल तर या सगळ्या लक्झरी या ठिकाणी आपल्याला विचार करून चालत नाही. बऱ्याच वेळा त्या कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, त्याग करावा लागतो. ही वस्तुस्थिती स्वीकारून मी बोलतोय, हे लक्षात घ्या. मी बोलत असताना अजिबातच असं बोलत नाही की ज्याचा प्रॅक्टिकली, म्हणजे म्हटलं ना, प्रत्येकाच्या घरामधले प्रॉब्लेम्स आहेत आणि आपल्या घरामध्ये असणारे प्रॉब्लेम, शेजारी असणारे प्रॉब्लेम जे तुमची झोप डिस्टर्ब करतायत. मग तुमचं स्वप्न कसं असू शकतं? तुम्ही आज अशा ठिकाणी राहताय की आजूबाजूला या ठिकाणी इतका दंगा असतो, लवकर या ठिकाणी आवडत नाही, सारखी कोणाच्या कोणाची भांडणं चालू असतात, तुम्हाला झोप मिळत नाही, भावंडांना झोप मिळत नाही, आईवडिलांना झोप मिळत नाही. आणि मग माझ्या एका विद्यार्थी मित्राचं स्वप्न तयार होतं की मी अशा पद्धतीच्या ठिकाणी, अशा जागी घर घेईन की जिथं माझे आईवडील आणि माझं कुटुंब 7 तासाची निवांत झोप कोणताही डिस्टर्ब न घेता करू शकतील, झोपू शकतील. हे तुमचं स्वप्न असू शकतं, हे असावं यासाठी म्हणून या गोष्टी सांगितल्या, हे लक्षात घ्या. हे फार महत्वाचं असते. म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुमचे जे काही या ठिकाणी लक्झरी आहे, तुमचा पर्पज ऑफ लाईफ जे वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही सेट करणार आहात, त्या लक्झरी मधला सगळ्यात महत्वाचा, परवडणारा किंवा तुम्हाला मॅनेज करता येणारा घटक हा सोपा नाही आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. म्हणजे इथं असं होत नसतं की मध्ये ते जापान लाईफ गादी नावाचे एक प्रकार आला होता लक्षात, असं मार्केटिंग वगैरे चाललेलं होतं सगळं त्याच्यावर. 2 लाख 2.5 लाख रुपयाची गादी, 2.5 लाख रुपयाची गादी घेतली म्हणजे तुम्हाला झोप लागते असं होत नाही. झोप लागण्यासाठी तुमची लाईफस्टाईल तशी असावी लागते, तुमचं कर्तृत्व तसं असावं लागतं आणि कर्तृत्व बरोबरच या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत, हे मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे आजचा जो टॉपिक होता, तुम्ही झोपेचं सायकल तुम्हाला समजून सांगितलं. मी परत रिपीट करतो, लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी 4, 3 किंवा 5 ये 1.5 तासाचे जे सायकल आहे त्यापैकी एका 7.5 तासाला उठलं पाहिजे. या पद्धतीनं म्हणजे 10:30 वाजता झोप आली तर तुम्ही 6 वाजता उठू शकणार आहात. दुसरं महत्वाचं आहे, लक्षात घ्या त्याच्यामध्ये की 10-3-2-1-0 10 तास अगोदर कॅफेन असणारं पदार्थ, चहा असणं टाळता आलं तर प्रयत्न करा. 3 तास अगोदर या ठिकाणी जेवणं झोपेच्या पूर्वी, हे सगळ्यांना शक्य असं मला वाटतं. मी हे म्हणत असताना मी सांगतोय की मी ज्या वेळेला घरी असतो त्यावेळेला 7 वाजता माझं जेवण झालेलं असतं. 7च्या मीटिंगला देखील मी असतो त्यावेळेला मी जेवण करून बसलेलो असतो. 6 वाजता ऑफिसवरून आलं की ते करतो. घरामध्ये आलं तर लक्षात घ्या 1 तास अगोदर, म्हणजे 2 तास अगोदर डोक्यातनं जेवण ह्याचं कामाचं टेन्शन काढून टाकता येईल का? हे पॉसिबल आहे, बाय प्रॅक्टिस हे होऊ शकतं. आणि 1 तास अगोदर स्क्रीन अवॉइड करता येईल का? याला अल्टरनेट असं म्हणू आपण त्याच्यामध्ये, की थांबत असताना आपण दिवसाची समारोप करत असताना एक पुस्तक सोबत ठेवूया. जेवढं काही वाचता येईल तेवढं वाचून या ठिकाणी नंतर झोपी गेल्यानंतर चालणार आहे. ह्या काही सवयी आपण लावण्याचा प्रयत्न करूया. ती लक्झरी आहे, ती कमवायची आहे, ती एक आपल्या बास्केटमध्ये असू दे आणि त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, हे माहीत होणं गरजेचं आहे. या उद्देशानं आपलं आजचं सेशन आपण घेतलेलं आहे. आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा. आणि आजचं सेशन आपण इथंच थांबवतोय. धन्यवाद.